उतरता क्रम, उतरता क्रम, चढ़ता क्रम, संख्या बोलोगे चढ़ता क्रम, चढ़ता क्रम, उतरता क्रम, संख्या बदला, उतरता क्रम, उतरता क्रम, चढ़ता क्रम, संख्या बदला। अशा प्रकारे विद्यार्थ्यांना चढता क्रम आणि उतरता क्रम हा चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतो आणि जास्तीत जास्त खेळामुळे तो जास्तीत जास्त काळ लक्षात राहू शकतो। जर एखाद्या मुलाला कोणत्या क्रमानुसार उभे राहायचे हे माहीत नसेल किंवा आपली संख्या लहान आहे की मोठी आहे हे माहीत नसेल तर ते एकमेकांना विचारतात, एकमेकांबरोबर चर्चा करतात आणि त्यानुसार ते उभे राहतात आणि सांगितलेल्या उतरता क्रम किंवा चढता क्रम यानुसार ते उभे राहतात। आता चढता क्रम, चढता क्रम, उतरता क्रम, संख्या बदला, उतरता क्रम, उतरता क्रम, चढ़ता क्रम, संख्या बदला, चढ़ता क्रम, चढ़ता क्रम, उतरता क्रम, अशा प्रकारे खेळाद्वारे आपण विद्यार्थ्यांना चढता उतरता क्रम हा चांगल्या प्रकारे शिकू शकतो आणि तो विद्यार्थ्यांच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतो। आपण एक वचन आणि अनेक वचन हा भाग खेळाद्वारे शिकणार आहोत। तर ज्याप्रमाणे आपण संगीत खुर्ची खेळतो त्याप्रमाणे आपण हा खेळ खेळणार आहोत। तर तिथे आपण त्यासाठी 7 अनेक वचनाचे आणि 7 एक वचनाचे कार्ड बनवलेले आहे आणि ते एक एक कार्ड एकेका चौकोनामध्ये ठेवलेले आहे। तर आपण एक चौकोनामध्ये एक खुर्ची आहे असे आपण समजून घ्यायचे आहे।
या चौकोनावरती मुले गोल गोल फिरणार आहेत. प्रथम 10 मुले खेळणार आहेत आणि इथे 7 एकवचन आणि 7 अनेक वचनाचे कारण ठेवलेले आहेत. तर पहिल्या खेळामध्ये 7 मुले निवडले जाणार आहेत आणि बाकीचे मुलं खाली बसणार आहेत. तर आता आपण खेळ सुरू करत आहोत. चला मुलं या गोलच्या भोवती आता फिरायचं आहे. चला गोल गोल फिरा. एक वचन आणि अनेक वचनाच्या भोवती सर्व मुलांनी गोल गोल फिरायचे आहे. त्यानंतर मी विद्यार्थ्यांना अनेक वचन किंवा एक वचनचे उदाहरण सांगणार आहे. मी सांगितलेले उदाहरण जर एक वचनाचे असेल तर सर्व मुलांनी एक वचन चौकोनात गायचे आहे. जे मुलं शिल्लक राहतील त्यांनी खाली बसायचे आहे. फूल 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 एक वचन आहे. एक भूमिका बाहेर खाली तू पण खाली चल तिकडे खाली बस. चला बसा. चला चला फिरा गोल गोल फिरा. बरोबर पुढे गोल फिरा. चला नद्या नद्या नंतर बाहेर पुन्हा गोल गोल फिरायचे. मुलांनी फिरा गोल गोल फिरा. चला गोल गोल फिरा. माणसे 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 चला गोल गोल फिरा. मुलगा 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 जनावरे जनावरे बकरी फिरा. पंखा. तर येथे हा विद्यार्थी जिंकलेला आहे आणि आता हा खेळ आपण पुन्हा नव्याने सुरू करणार आहोत. आरसा आरसा भूमिका बाहेर भूमिका बाहेर. झाले तरी थांबायचं ना. चला बरोबर
सायकल सायकल बकऱ्या बकऱ्या चला बोलते राहा मुले मुले झाडे चला बोल घ्या प्रकारे विद्यार्थ्यांना एक वचन अनेक वचन हा खेळ या पद्धतीने चांगल्या प्रकारे समजू शकतो आणि विद्यार्थी जास्तीत जास्त प्रकारे याला लक्षात ठेवतात. मुली तर येथे हा विद्यार्थी जिंकलेला आहे. अशा प्रकारे एक वचन अनेक वचन हा भाग आपण विद्यार्थ्यांना खेळाद्वारे चांगल्या प्रकारे शिकू शकतो आणि विद्यार्थ्यांच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतो. जे विद्यार्थी खेळ अभ्यासाकडे लक्ष देत नाही ते विद्यार्थी या पद्धतीने खेळामध्ये अभ्यासाकडे खेळाकडे लक्ष देतात आणि त्यातून विद्यार्थ्यांचा अभ्यास होतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही समजत नाही ते विद्यार्थी एकमेकांना विचारून घेतात हा खेळ कसा खेळायचा आणि त्यामुळे त्यांना ते हा खेळ कसा खेळायचा ते समजून जातं आणि त्यातून त्यांचा अभ्यास होतो. लिंग हा घटक खेळाद्वारे शिकणार आहोत. त्यासाठी प्रथम या खेळामध्ये विद्यार्थ्यांचे दोन गट पाडलेले आहेत. एक मुलांचा गट आणि दुसरा मुलींचा गट. तर या प्रत्येक गटमध्ये एका कार्डशीट पेपरवर स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसक लिंग असे शब्द लिहून त्यांना हा पेपर दिलेला आहे. नंतर स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसक लिंग यांच्या उदाहरणाचे कार्ड बनवलेले आहेत आणि ते कार्ड विद्यार्थ्यांना दिले जातील आणि विद्यार्थी ते कार्ड बरोबर स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसक लिंग या चौकोनामध्ये ठेवणार आहे. ज्या ग्रुपमध्ये विद्यार्थी जास्त कार्ड बरोबर ठेवतील तो ग्रुप जिंकणार आहे आणि जे मुलं चुकीचे कार्ड ठेवतील तो ग्रुप हरणार आहे.
ग्रुपने किती कार्ड बरोबर ठेवले आहेत आणि किती कार्ड चुकीचे ठेवलेले आहेत ते पाहणार आहोत. तर या ग्रुपने नपुसक लिंग मध्ये पुस्तक आणि झाड ठेवलेले आहे, हे बरोबर आहेत. त्यानंतर आता पुल्लिंग ग्रुप मधले कार्ड आपण उचलणार आहोत. पहिले आहे टेबल, तो बोका, तो मोर, तो बैल, तो कुत्रा, तो देव, तो कावळा, तो बाग, तो फोटो. पुल्लिंग